रेल्वेमधनं प्रवास करत असताना या ठिकाणी स्वतः देखील सुरक्षित राहावं। मात्र सध्या तरी या ठिकाणी घटना जी घडलेली आहे त्यामुळे नक्कीच या ठिकाणी हळहळ व्यक्त केली जाते। मुंब्र्यामध्ये घटना आहे आणि या मुंब्र्यामधली आकडेवारी ही लोहमार्ग पोलिसांकडनं दिली जात नाही आहे। मात्र सध्या तरी त्यांचं काम सुरू आहे असं त्यांचं म्हणणं आहे। सध्या तरी मुंब्रा पोलीस लोहमार्ग पोलीस असतील या RPF असेल या ठिकाणचे आता बंदोबस्त जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे। त्यामुळे नक्कीच जी घटना घडलेली आहे ती अत्यंत वाईट अशी घटना या ठिकाणी घडलेली आहे। त्यामुळे रेल्वे ट्रॅकवरती आपण देखील अजून पाहू शकतो काही ठिकाणी रक्त बंबाळ अवस्थेत जे आहे ते प्लॅटफॉर्म दिसत आहेत आणि दुसरीकडे त्यांच्या चपला असेल, बॅग असतील, घडी असतील हातातली, पायातल्या चपला, बुटा हे सर्व ह्या ट्रॅकवरती पडलेले आहेत। त्यामुळे नक्कीच कामावरती जाताना कुठेतरी घाई करू नये असं देखील सांगत असताना दुसरीकडे मात्र पोलीस हा ज्या पद्धतीने आता इथं पोलीस रेल्वे ठाणे रेल्वे मास्टर देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण त्यांच्याकडनं देखील माहिती घेणार आहोत। पूर्णतः त्यांनी आपल्याला माहिती दिली आतापर्यंत। त्यामुळे नक्कीच सर काय एकंदरीत माहिती आहे आणि कशा प्रकारचं जे आहे ते या ठिकाणी पोलीस बंदोबस्त मला अजून पूर्णपणे माहिती नाही आहे, पण कसारा लोकल होती, अप्तूर्ण येत होती, कुठून कुठे चाललेली CS नक्की सर कुठून कुठे लोकल चाललेली कसारावरनं CST ला जात होती। किती जणांचा आकडा आता समोर आलेला आहे? 5 जण माझ्याकडनं हॉस्पिटलाइज केलेत। इथे 3 ते 4 जणांना डेथ झालेले आहेत एवढं माहिती पडलं। पुढचा अजून आकडा मिळाला नाही मला। अच्छा, लोकल फास्ट लोकल होती जी मुंबईला जाणारी होती, कसारा लोकल किती वाजताची होती अकंद टाइम? माझ्याकडे 9 वाजता ती गाडी आली, 9:09 आणि 9:19 गेली। 5 जणांना आम्ही हॉस्पिटलाइज केलं एवढं माहिती आहे मला। हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलं सर, माहिती काय मिळाली का? नाते कोण त्यांचे? नाही अजून काय नाही, ते चालले आता कुठल्या हॉस्पिटलला? शिवाजी हॉस्पिटलला। हां आहे, मग मुंब्रा में स्टेशन मास्तर होते, त्यांनी सांगितलं की एकंदरीत 5चा आकडा जो समोर आलेला आहे, 2 जणांचे डेथ झालेले आहे। बाकी इंजर्ड लोकांना जे आहे ते कळवा रुग्णालयामध्ये हलवण्यात आलेलं आहे। मात्र अशा प्रकारची जी घटना घडते त्यामुळे आपल्यासोबत राजन विचारेजी फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। राजन विचारेजी, दिवा मुंब्रा स्थानकादरम्यान एकूण 8 प्रवासी जवळपास खाली पडल्याची माहिती आहे। त्यातल्या 3 ते 4 जणांचा मृत्यू झालाय असं त्यातल्या स्टेशन मास्तरांनी सांगितलं। काही जणांना हॉस्पिटलाइज करण्यात आलंय। अत्यंत दुर्दैवी घटना, तितकीच धक्कादायक सुद्धा। तुम्हाला माहिती असेल की आज ही मुंबई लोकल ही लाईफलाईन आहे आणि आज जवळजवळ 70 ते 80% लोक प्रवासी हे सर्वसामान्य लोक रेल्वेने प्रवास करतात। कारण तुम्ही बघितलं असेल आज संबंध ट्रॅफिक जाममुळे सर्वसामान्य लोक सुद्धा या ठिकाणी प्रवास करतात आणि प्रत्येक स्टेशनचा मध्यंतरी एक सर्वे झाला होता आणि त्या सर्वेमध्ये प्रत्येक स्टेशनमध्ये दिवसाला गर्दीच्या वेळेला 3 ते 4 लोक गाडीतून पडून प्रवासी मृत्युमुखी होतात। आणि ही बाब मला वाटतं या संदर्भामध्ये एक हायकोर्टामध्ये याचिका सुद्धा दाखल झाली होती की या संदर्भामध्ये त्यावेळी कमिटी होती आणि त्या कमिटीमध्ये सुद्धा मला वाटतं त्या होतो आणि त्या कमिटीमध्ये आम्ही तेच मांडलं होतं की या ठिकाणी संबंध निष्कर्ष काढला गेला की या ह्याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी जी आहे ही वाढवली गेली पाहिजे। परंतु आज सगळ्यात हे फ्रिक्वेन्सी वाढवण्यासाठी जे काय करायला पाहिजे होतं ते न झाल्यामुळे आज गर्दीच्या वेळेला अशा प्रत्येक स्टेशनवर जर तुम्ही सर्वे काढलात तर मला वाटतं 3 ते 4 लोक दिवसाला या रेल्वे ते पडून त्या ठिकाणी मृत्युमुखी झालेले आहेत। आणि ही बाब आता ते 5 लोक गेल्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल, परंतु हे प्रत्येक स्टेशनला काही ना काही वेळा गर्दीच्या ठिकाणी हे प्रत्येक मुंबईतली जेवढी स्टेशन्स आहेत कल्याणपर्यंत या प्रत्येक रेल्वे स्टेशनमध्ये गर्दीच्या वेळेला खाली पडून मृत्युमुखी पावण्याची संख्या त्या ठिकाणी आहे। परंतु रेल्वे प्रशासनाला त्या ठिकाणी वारंवार विनंती करून सुद्धा या ठिकाणी जाग आलेली नाही आणि आज लोकांच्या जीवाशी खेळलं जात आहे। आज तुम्ही बघितलं असेल आज रस्ते सुद्धा मुंबईला जायचं असेल तर मला वाटतं त्या ठिकाणी जे काही प्रवासी त्या ठिकाणी प्रवास करत असतात त्यांना सुद्धा त्या ठिकाणी वेळेवर पोहोचू शकत नाही।
त्यामुळे जास्तीत जास्त लोक या रेल्वेने प्रवास करतात की जेणेकरून त्या ठिकाणी ट्रॅफिकचा हे होत नाही, म्हणून गर्दीच्या वेळेला ती लोक जात असतात. परंतु दुर्दैवाने या बाबतीमध्ये जे केंद्र सरकार आहे, रेल्वे मंत्री आहे, यांना वारंवार विनंती करून सुद्धा त्या ठिकाणी बुलेट ट्रेनचं स्वप्न दाखवलं जाते. अरे पण ही जी लाईफ लाईन आहे, जी सर्वसामान्य लोक या ठिकाणी रेल्वेने प्रवास करत असतात. आज तुम्हाला माहिती असेल, हे जे काही सर्व्हिसेस आहेत, उदाहरणार्थ समजा महापालिकेची BST असेल किंवा ST महामंडळ असेल, या सर्व्हिसेस सुद्धा त्या ठिकाणी वेळेत त्या ठिकाणी पोहोचू शकत नाहीत आणि आज सर्वसामान्य माणूस यावर भरडला जातोय आणि कित्येक स्टेशनवरती या मृत्युमुखी या ठिकाणी होत आहेत. त्यामुळे रेल्वेने या संदर्भामध्ये रेल्वे मंत्र्यांनी विशेष करून या ठिकाणी लक्ष घातलं पाहिजे आणि त्या ठिकाणी फ्रिक्वेन्सी वाढवली गेली पाहिजे. त्या ठिकाणी ट्रॅक जे आहेत ते त्या ठिकाणी वाढवले गेले पाहिजेत, जेणेकरून त्या ठिकाणी हे अपघात होणार नाही. नक्कीच नक्कीच. धन्यवाद राजन विचारेजी, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्यासाठी. तर कसारा लोकलमधून